नमस्कार. तर जसे आपण कालच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी आरएनए बद्दल बोललो होतो, जसे आपण बघितलं होतं आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. ओके, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होता C5H10 आणि O4. मग त्याच पद्धतीने आरएनएचे आपण तीन प्रकार पाडले होते. दोन प्रकार पाडले होते, नॉन जेनेटिक आरएनए आणि जेनेटिक आरएनए. जेनेटिक आरएनए त्या ठिकाणी होता व्हायरसेस मध्ये आणि नॉन जेनेटिक आरएनएचे तीन प्रकार पाडले होते. सो टाइप्स ऑफ द नॉन जेनेटिक आरएनए आर दियर. टाइप्स ऑफ non-genetic RNA. Non-genetic RNA. सो नॉन जेनेटिक RNA चे तीन टाइप त्या ठिकाणी सांगितले होते. नंबर एक होता तुमचा mRNA. सो mRNA ला आपण बोललो होतो मेसेंजर RNA इज दियर. मेसेंजर RNA आपण बोललो होतो mRNA ला. नेक्स्ट RNA तुमचा rRNA. सो rRNA इज दियर. rRNA ला बोललो होतो रायबोसोमल RNA. रायबोसोम इज द सेल ऑर्गेनल. ओके, ribosomal RNA which consists of the 65% rRNA and 35% of the protein. And number 3 is that the tRNA that is called as the transfer RNA. So these are the three RNA which help in the protein synthesis in our body, which are the essential body building blocks present in the organism. These are the proteins are there. So now आता या ठिकाणी काय होतं, तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं होतं की mRNA मेसेज घेऊन rRNA कडे जातो. mRNA काय करतो, मेसेज घेतो, मेसेज. आणि हा मेसेज कोणाच्या फॉर्म मध्ये असतो, कोडॉनच्या फॉर्म मध्ये असतो. मग या ठिकाणी जो विचार केलाय तर कोडॉन बद्दल इन्फॉर्मेशन देतो. कोडॉन हा लक्षात घ्या, अ सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड ऑन द mRNA. द सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड on the mRNA is called nucleotide. Okay, याला आपण is called as the codon. मग या ठिकाणी विचार केलाय, जे कोडॉन असतात ना, या ठिकाणी 64 कोडॉन्स आपल्याला आढळतात. mRNAचं जर स्ट्रक्चर आपण घेतलं तर mRNA हा एकदम सिंपल आहे आणि स्ट्रेट आहे. इथं त्याचं 3' एंड असतं, तर इथं त्याचं 5' एंड असतं. ओके, मग 3' एंडला स्टार्टिंग कोडॉन असतो AUG. ओके, मग AUG कुणाला कोड करतो, मिथिओनिनला कोड करतो, मिथिओनिनला. ओके, सो AUG मिथिओनिनला कोड करतो आणि तो सुरुवातीला असतो म्हणून मिथिओनिनला म्हटलं जातं स्टार्ट कोडॉन. ओके, कारण तो सुरुवातीला आहे. त्याचबरोबर याला बोललं जातं सेन्स कोडॉन, कारण हा सेन्स करतो, सेन्स कोडॉन. ओके, त्याचबरोबर याला बोललं जातं इनिशिएशन कोडॉन. इनिशिएशन म्हणजे सुरुवात करणं. मग AUG सुरुवात करतो ना कुणाची, mRNAची, म्हणून याला काय म्हणायचं आपण त्या ठिकाणी स्टार्ट कोडॉन किंवा सेन्स कोडॉन किंवा इनिशिएशन कोडॉन किंवा मिथिओनिन. ओके, पण 5' एंडला ही जी प्रोटीन सिंथेसिसची चेन आहे ही स्टॉप होते, अर्थात थांबते. मग या 5' एंडला असा कोणता तरी कोडॉन आहे जो प्रोटीन सिंथेसिस अर्थातच ट्रान्सलेशनच्या चेनला थांबवतो. मग थांबवणारे कोडॉन 3 आहेत. मग ते 3 कोणते, UAA, UAG and UGA. हे 3 कोडॉन प्रोटीन सिंथेसिस, या 3 पैकी एक या ठिकाणी असतो. हे 3 कोडॉन प्रोटीन सिंथेसिसची चेन याला बायोलॉजिकल भाषेमध्ये म्हटलं जातं पॉलीपेप्टाइड चेन. पॉलीपेप्टाइड का म्हटलं जातं ते देखील जाणून घ्या. प्रोटीन म्हटलं तर 20 अमायनो ऍसिड आले आणि 20 अमायनो ऍसिड मध्ये असतो पेप्टाइड बॉन्ड, म्हणजेच पेप्टाइड बॉन्ड त्या ठिकाणी मेनी आहेत, म्हणून त्याला म्हटलं आपण पॉलीपेप्टाइड. मग या ठिकाणी हे 3 कोडॉन कुणालाही सेन्स करत नाहीत, म्हणून हा सेन्स करत होता म्हणून याला काय म्हटलं आपण सेन्स कोडॉन. तर हे कुणालाही कोड त्या ठिकाणी सेन्स करत नाही. दीज आर द नॉन सेन्स कोडॉन, दीज आर द टर्मिनेटर कोडॉन्स. ओके, तर अशा पद्धतीने mRNA काय करतो, इन द सेन्स ऑफ द कोडॉन न्यूक्लियोटाइडच्या माध्यमातून जे काही इन्फॉर्मेशन किंवा ज्या पद्धतीचे अमायनो ऍसिड या ठिकाणी फिनिश झालेले असतात, संपलेले असतात, अशा अमायनो ऍसिडची इन्फॉर्मेशन घेऊन हे जे काही कोडॉन्स आहेत, हे जे काही mRNA आहे, अशा पद्धतीचे mRNA मेसेज घेऊन त्या ठिकाणी mRNA हा रायबोसोम कडे जातो. मग आता तुम्हाला ज्या पद्धतीने माहिती आहे रायबोसोमवर कोणता RNA असतो, दॅट इज कॉल्ड एज द रायबोसोमल RNA. आता आपण बघू, चर्चा करू रायबोसोमल RNA बद्दल. या ठिकाणी मी तुम्ही लुकआउट करा. तर मी आता सांगितलं 64 कोडॉन्स आहेत बरं का, आणि 64 पैकी किती कोडॉन नॉनसेन्स आहेत म्हणजे टर्मिनेशन कोडॉन येतात 3
म्हणजे 20 अमायनो ऍसिडला कोड करण्यासाठी आपल्याकडे फक्त 61 राहिले. 61 कसे राहिले? 64 पैकी आपल्याकडे 3 कसे झाले? त्या ठिकाणी टर्मिनेशन एंड कोडॉन आहेत, स्टॉप कोडॉन ज्याला म्हणतो आपण. 64 - 3 कॅल्क्युलेट किती झालं आपलं? 61. आणि अमायनो ऍसिड किती? तर 20 अमायनो ऍसिड. ऍक्च्युली 21वा अमायनो ऍसिड पण शोधलेला आहे, ज्याचं नाव आहे सेलेनोसिस्टीन. नीट किंवा सीईटी मध्ये किंवा तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच इज द 21st अमायनो ऍसिड आहे, पण तो इसेन्शियल नाही, तो गरजेचा नाही. प्रोटीन फॉर्मेशन होण्यासाठी 21st अमायनो ऍसिड ज्याचं नाव सेलेनोसिस्टीन आहे, बरोबर. इट इज नॉट इसेन्शियल फॉर द प्रिपरेशन ऑफ द प्रोटीन मॉलिक्यूल. सो आता हा जो RNA आहे ना, RNA मात्र त्या ठिकाणी फोल्डेड आहे. मग फोल्डेड आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये बेस पेअरिंग होणार. आणि तुम्हाला ज्या पद्धतीने माहिती आहे बेस पेअरिंग कशी होते? A पेअर्स विथ U बाय डबल बॉन्ड और U पेअर्स विथ A बाय डबल बॉन्ड, G पेअर्स विथ C बाय ट्रिपल बॉन्ड और C पेअर्स विथ G बाय ट्रिपल बॉन्ड. ही जी आहे ना पेअरिंग, या अशा पद्धती आहे, याच्यामध्ये लूप आपल्याला फॉर्मेशन. एक एंड याचं 3' असतं, दुसऱ्या एंड कोणतं असतं? 5'. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काय आढळून येतं? तर लूप्स आढळून येतात. आणि ज्या ठिकाणी लूप आहे ना त्या ठिकाणी आपल्याला पेअरिंग पण आढळते. मग ही पेअरिंग कशी असते? A ची जोडी U सोबत किंवा U ची जोडी A सोबत, ओके. C ची जोडी G सोबत किंवा G ची जोडी C सोबत. इन सेन्स ऑफ दॅट अशा पद्धतीनं आपल्याला RNA चं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आढळून येतं, ओके. दॅट इज कॉल्ड एज द RNA. आणि RNA म्हणजेच काय? रायबोझोमल RNA, ओके. मग या रायबोझोमल RNAचं काम काय असतं? mRNA काय करतो? मेसेज घेऊन येतो आणि रायबोझोमकडे जातो. मग mRNAनं आणलेला मेसेज केअरफुली रीड आउट करण्याचं काम त्या ठिकाणी कोण करतं? रायबोझोमल RNA करतो. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जसाही mRNA हा पाहुणा आहे कुणाकडचा? रायबोझोमवरचा. मग रायबोझोमवर कोणते माणसं राहतात? RNA. मग mRNA आला की RNA काय करतो? त्याला प्रॉपर बाइंडिंग साईट देतो. ज्या पद्धतीने आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण काय करतो? त्यांना बसायला जागा देतो. इन सच वे दॅट जसं mRNA रायबोझोमवर जातो, त्या रायबोझोमवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारा त्या रायबोझोमवर राहणारा RNA रायबोझोमल RNA काय करतो? mRNA ला प्रॉपर बाइंडिंग साईट देतो. आणि प्रॉपर बाइंडिंग साईट दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी mRNAनं आणलेला मेसेज केअरफुली रीड आउट करण्याचं काम कोण करतं? RNA करतं. आणि जे काही मेसेज असणार त्या मेसेज प्रमाणे जे अमायनो ऍसिड आपल्या बॉडीला लागणार आहे, ज्या पद्धतीचं प्रोटीन आपल्याला लागणार आहे, ते प्रोटीन या ठिकाणी सिंथेसाइज किंवा ट्रान्सफर करण्याचं काम कोण करणार आहे? तर tRNA करणार आहे. तर चला तर मग बघू आपण tRNA बद्दल. तर या ठिकाणी tRNA जर विचार केला तर tRNA ला 2 मॉडेल्स आहेत, ओके. हे एक लक्षात घ्या. tRNA ला किती मॉडेल आहेत रे? 2 मॉडेल आहेत. tRNA दॅट इज कॉल्ड द ट्रान्सफर RNA. जे काही अमायनो ऍसिड आपल्याला लागणार आहे त्या अमायनो ऍसिडला ट्रान्सफर करण्याचं काम कोण करत असतं? हे tRNA करत असतं. आणि tRNAचे 2 मॉडेल आहेत. एक वाला सिंपल आहे, तो आहे त्या ठिकाणी हेअरपिन मॉडेल. हेअरपिन मॉडेल हा त्याचा समजा 5' एंड आहे, सॉरी हा समजा त्याचा 3' एंड आहे आणि हा समजा त्याचा 5' एंड आहे. तर 5' एंडला G नावाचा न्यूक्लियोटाइड असतो. कोणता असतो? G. आणि 3' एंडला CCA नावाचा न्यूक्लियोटाइड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग जर विचार केलाय तर tRNA मध्ये सुद्धा लूप फॉर्मेशन होत आहेत, ओके. म्हणजे लूप फॉर्मेशन ज्या ठिकाणी होत आहेत ना अशा ठिकाणी सुद्धा पेअरिंग होते. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. आणि कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग कशी होते? A ची जोडी U सोबत किंवा U ची जोडी A सोबत, C ची जोडी G सोबत किंवा G ची जोडी C सोबत. इन सच वे दॅट पेअरिंग ऑफ द नायट्रोजन बेसेस टेक्स प्लेस इन द tRNA. हे झालं त्याचं पहिलं मॉडेल. आणि याचं नाव आहे हेअरपिन मॉडेल. मी या ठिकाणी लिहितोय हेअरपिन मॉडेल, ओके. हेअरपिन मॉडेल इज द फर्स्ट मॉडेल ऑफ द व्हॉट वी से द tRNA. अँड सेकंड मॉडेल आहे त्याचं, त्याला आपण क्लवर लिप मॉडेल म्हणतो. क्लवर म्हणजे काय? तर त्या ठिकाणी आपली जी लवंग असते, ओके. तर त्या लवंग प्रमाणे याचं स्ट्रक्चर आहे, त्यामुळे त्याला आपण क्लवर लिप मॉडेल असं म्हटलेलं आहे. हॉली आणि हॉगलँड या दोघांनी त्या ठिकाणी हे हेअरपिन मॉडेल आणि क्लवर लिप मॉडेल हे डिस्कवर केलेलं आहे. सो क्लवर लिप मॉडेलचं स्ट्रक्चर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे असं मला हरकत नाहीये, ठीक आहे. सो दॅट इज द क्लवर लिप मॉडेल या ठिकाणी मी काढतोय, ठीक आहे. मग हे जे क्लवर लिप मॉडेल आहे ना त्या क्लवर लिप मॉडेलला 4 आर्म आहेत. किती आर्म आहेत रे? 4 आर्म, ठीक आहे. आर्म म्हणजे त्याच्या बाहू आहेत, ठीक आहे. तर हे जे 4 आर्म आहेत त्यापैकी हा जो आर्म याला नाव आहे T-Psi-C. हे ग्रीक वर्ड आहे. T-Psi-C हा DHU आर्म आहे. DHU आर्म त्याला असं म्हणतो आपण, ठीक आहे. हा जो आहे तो अँटीकोडॉन लूप आहे. अँटीकोडॉन. आता मला तुम्ही सांगा अँटीकोडॉन याचं नाव आहे अँटीकोडॉन. अँटीकोडॉन आहे. आता तुम्हाला सांगितलं होतं कोडॉन कोणावर होता? mRNA वर. द सिक्वेन्स ऑफ 3 न्यूक्लियोटाइड ऑन द mRNA इज कॉल्ड एज द कोडॉन. आता कोडॉन जर mRNA वर असणार आहे तर अँटीकोडॉन कोणावर आहे? tRNA वर. मग आता mRNA ची सुरुवात कशाने झाली होती? A, U and G, बरोबर. मग आता समजा AUG न सुरुवात झाली
तर मग याचा अँटीकोडॉन काय असणार, ए ची जोडी यू सोबत, यू ची जोडी ए सोबत आणि जी ची जोडी सी सोबत. बघा बॉन्ड पण त्या ठिकाणी मी घेतलेले आहेत. म्हणजे AUG नावाचा जो अमायनो ऍसिड ज्याचं नाव मिथिओनिन आहे याचा अँटीकोडॉन tRNA वर UAC आहे. बरोबर की नाही. समजा इथं GGG घेतलं, GGG म्हणजे ग्लायसिन, तर इथं बरं काय ना ट्रिपल बॉन्ड सी, ट्रिपल बॉन्ड सी, ट्रिपल बॉन्ड सी इन सच अ वे दॅट. बरोबर. आणि हा त्याचा अँटीकोडॉन लूप आहे. म्हणजे कोडॉन अँड अँटीकोडॉन आर कॉम्प्लिमेंटरी टू द इच अदर. सो वी कॅन से दॅट. मग इन सच अ वे दॅट इथं समजा 5' एंड आहे, त्या 5' एंडला G न्यूक्लियोटाइड आणि समजा इथं 3' एंड आहे, इथं 3' म्हणजे कोणता CCA न्यूक्लियोटाइड. सो दीज आर द 2 डिफरंट टाइप्स ऑफ द मॉडेल्स ऑफ द tRNA. ओके, सो वी कॅन से दॅट. Look at the board and take a snapshot of. So now आता काय बघितलं आपण, तर mRNA, rRNA आणि tRNA. mRNA that is called the messenger RNA, rRNA ribosomal RNA and tRNA is called the transfer RNA. So tRNA चे 2 मॉडेल आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होते. ओके, आता जर विचार केला आतापर्यंत आपण DNA आणि RNA या दोघांबद्दल चर्चा करत असताना आपण काय शिकलो, DNA बद्दल शिकलो आणि RNA बद्दल पण शिकलो. मग DNA आणि RNA या दोघांमध्ये काय फरक आढळून आला ते सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. चला तर मग बघू की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द DNA अँड RNA. चला मग ठीक आहे. सो एक साइड आपण त्या ठिकाणी DNA ची करू, एक साइड आपण काय करू, RNA ची करू. ठीक आहे. दॅट इज द DNA अँड दॅट इज कॉल्ड एज द RNA. सो फर्स्ट पॉइंट इज दॅट DNA म्हणजे काय, डीऑक्सी राइबोज nucleic acid and RNA is called as the ribose nucleic acid. Okay, so second point is that the molecular formula of the DNA is C5H10 and O4. What is the molecular formula of the RNA? C5H10 and O5. So now in the DNA A pairs with T by double bond or T pairs with A by double bond. Okay. In the RNA, A pairs with U by double bond or U pairs with A by double bond. So, त्याच्यानंतरचा फरक आहे. So, DNA मध्ये प्युरिन पायरामिडिन रेशो जो आहे हा कधी पण 1:1 असतो. सो प्युरिन अँड किंवा रेशो घेतला प्युरिन पायरामिडिन रेशो is 1:1, but in the RNA purine and pyrimidine ratio is may or may not be 1:1. हा रेशो एकास एक असू पण शकतो आणि नसू पण शकतो. कोणामध्ये, RNA मध्ये. जर DNA चा विचार केला तर DNA is the genetic material. DNA is genetic material. Okay. पण RNA चा विचार केला तर RNA is genetic as well as non-genetic. ओके, आपल्या बॉडीमध्ये काय येतो, non-genetic. ओके. नाव जर DNA चा विचार केला, बरोबर, जर आपण DNA बद्दल विचार करतोय तर अजून काय डिफरन्स येऊ शकतो आपल्याकडं. हा, DNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. DNA इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस, बट RNA इज प्रेझेंट इन न्यूक्लियस as well as इन सायटोप्लाझम. बघा, सायटोप्लाझम मध्ये पण असतो हा. जर DNA चा विचार केला तर DNA फक्त न्यूक्लियस मध्ये आहे, परंतु RNA कशामध्ये आहे त्या ठिकाणी, सायटोप्लाझम मध्ये पण आहे. ठीक आहे. जर आता DNA चाच विचार केला, DNA थायमिन इज प्रेझेंट, थायमिन इज प्रेझेंट. आणि RNA चा विचार केला, इन RNA uracil is present. Okay, so now तर अजून जर विचार केला तर DNA आणि RNA मध्ये जर डिस्टिंग्विश काढायचे असतील तर अजून काय येऊ शकतो बघा डिस्टिंग्विश.
तर that is the difference between DNA and RNA. So we can say that DNA is the hereditary material, RNA is a non-hereditary material. So अजून एक फरक आहे, DNA is a stable compound, DNA is stable, RNA is unstable. RNA unstable असतो, RNA is unstable. Okay, so this is the difference between DNA and RNA in the last year. That question has to be asked in the examination for the 2 marks. So note that. सो हा तुमचा फरक झाला डीएनए आणि आरएनए बद्दलचा. आता एक सेंट्रल डोग्मा ऑफ द प्रोटीन सिंथेसिस नावाचे कन्सेप्ट आहे. मग ही सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस काय ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. ओके, सो व्हॉट इज द सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस? काय असतं, तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलं की डीएनए कुणाला तयार करतो, mRNA तयार करतो. ओके, आता तुम्हाला हे पण मी शिकवलं सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए. सेमी कॉन्झर्वेटिव्ह रिप्लिकेशन ऑफ द डीएनए मध्ये तुम्हाला सांगितलं की डीएनए स्वतःची कॉपी स्वतः तयार करतो आणि स्वतःची कॉपी स्वतः तयार करत असताना डीएनए डीएनएचा जे एक स्टँड जे असतं हे जुनं असतं आणि एक स्टँड काय असतं, न्यूली कन्स्ट्रक्टेड असतं. म्हणजे 50% पार्ट इज old and 50% part is newly constructed, and that's why it is called as the semi-conservative replication of the DNA that is experimentally proved by Michelson and Stahl. Now जर विचार केलाय तर आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगणार आहे सेंट्रल डोग्मा ऑफ द प्रोटीन सिंथेसिस. बघा, डीएनए जो असतो, डीएनए डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, डीएनए तयार करतो mRNA ला. कुणाला तयार करतो, mRNA ला. डीएनए mRNA ला तयार करतो. या प्रोसेसला बोलल्या जातं ट्रान्सक्रिप्शन. काय बोलायचं, ट्रान्सक्रिप्शन. आणि नंतर mRNA तयार करतो प्रोटीनला. ओके, आणि या प्रोसेसला बोलायचं ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन. ओके, सो डीएनए mRNA ला तयार करतो, दॅट इज कॉल्ड द ट्रान्सक्रिप्शन, आणि mRNA प्रोटीनला तयार करतो, दॅट इज कॉल्ड द ट्रान्सलेशन. तर मी असं म्हणू शकतो का, ट्रान्सक्रिप्शन is the process in which DNA produces mRNA. DNA produces mRNA. आणि सेकंड स्टेप मी काय लिहितोय, ट्रान्सलेशन. बघा, पहिली स्टेप मी लिहिली, दुसरी स्टेप ट्रान्सलेशन is the process in which mRNA produces protein. mRNA काय प्रोड्यूस करतो, प्रोटीन. याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. सो वी कॅन से दॅट, अँड दॅट डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन synthesis. Okay, central dogma of the protein synthesis. Okay, so that is the transcription and translation. So now मग ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन साठी परत इनिशिएशन कोडॉन कोणता, AUG. त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन साठी बद्दल बोलतोय, त्याला काय म्हणतो आपण AUG. दॅट इज कॉल्ड द मिथिओनिन, दॅट इज द स्टार्ट कोडॉन, दॅट इज द इनिशिएशन कोडॉन. ओके, सो UAA, UAG, UGA नॉनसेन्स कोडॉन, त्यांना आपण एंड कोडॉन म्हणतो, त्यांना आपण टर्मिनेशन कोडॉन म्हणतो, किंवा त्यांना आपण स्टॉप कोडॉन म्हणतो. म्हणजे पॉलीपेप्टाइड चेनला स्टॉप करण्याचं काम ते करत असतात. ओके, सो वी कॅन से दॅट. लुक ॲट द बोर्ड अँड पॉइंट टू बी नोटेड. ओके, नाऊ